पूर्वी संजय राऊत आणि शरद पवार यांची झालेली भेट आणि संजय राऊतांनी सांगितलं माझ्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी म्हणून मी सिल्वर ओकवरती गेलो होतो। पुढची बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची। त्याचा आजचा दुसरा दिवस आहे। सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे, मात्र कर्मचाऱ्यांचं समाधान काही झालेलं नाही। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा संप हा सुरूच आहे। राज्यातील सर्वच डेपोतील कर्मचारी संपावर गेल्यामुळे लालपरी आजही रस्त्यावर आलेली नाही। मागण्यांवरती कर्मचारी ठाम आहेत, त्यामुळे आता सरकार यातून काय मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे। पुणे, वर्धा आणि मनमाडसह इतर डेपोतले कर्मचारी आक्रमक झाले। तर एसटीचे कर्मचारी आपल्या संपावरती ठाम असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत। दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची व्याप्ती वाढली आहे आणि सुमारे 240 आगारातील एसटी कर्मचारी आता संपामध्ये उतरलेत। संप मागे घेण्याचे आदेश देऊन सुद्धा वारंवार न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलंय, त्यामुळे याचिकाकर्त्यांनी योग्य ती कारवाई करावी असे निर्देश न्यायालयाने दिलेत। एकीकडे सरकारने संपावर तोडगा काढण्यासाठी समिती गठीत केली आहे, तर दुसरीकडे सरकारने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे। एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेलाय। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मध्यरात्रीपासून खासगी वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये एकूण सुमारे 250च्या आसपास डेपो आहेत, त्यापैकी 240 डेपोंमध्ये संप आहे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा। त्यामुळे एसटीची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे आणि त्यातच आता सरकारने एक निर्णय घेतलाय काल, तो म्हणजे खासगी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि या निर्णयावरती एसटीचे कर्मचारी नाराजच आहेत। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे। राज्यातील अनेक आगार बंद आहेत। लालपरी आज देखील रस्त्यावरती उतरलेली नाही आणि खासगी बसेसना त्यात प्रवासी वाहतुकीची परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता एसटीचे कर्मचारी आणखीनच संतापलेत। आमचे प्रतिनिधी नागपूरमधून तुषार कोहळे आपल्यासोबत जोडले गेले। तुषार, तिथे कालपासून आपण पाहतोय एसटीचे कर्मचारी आंदोलनाला बसलेत, संपाला बसलेत, आजचं काय चित्र? सध्या मी नागपूरच्या गणेशपेठ आगारामध्ये आहे आणि गणेशपेठच्या या बसस्थानकात जर काही दृश्य बघितलं तर बघू शकता की इथे एकही बस नाही। काही एकच दुकट प्रवासी इथे येताना दिसतात, ज्यांना संपाबद्दल माहिती नाही असे प्रवासी येत आहे। काही प्रवासी आले, आपण त्यांना विचारूया। कुठून आले तुम्ही? कुठे जायचं तुम्हाला? वर्धा जायचं होतं। वर्धा जायचं। संप आहे म्हणून माहित नव्हतं का तुम्हाला? नाही, माहीतच नव्हतं। अच्छा, पेपर कवर। अच्छा। आणि प्रायव्हेट बसेस चालू आहेत? प्रायव्हेट आता पाहिलं नाही, आता पाहावं लागणार ना, हे नाही मिळालं तर प्रायव्हेट पाहावं। महत्त्वाचा विषय की जर काही या संपूर्ण बसस्थानकात जर का तुम्ही हे दृश्य बघितलं ना, तर हे दृश्य रोज जर का पाहिलं तिथे पूर्ण भरगच्च गर्दी असते। रोज बसा पाहायला मिळतात, प्रवाशांची गर्दी असते। मात्र आज नागपूर विभागामध्ये संपाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी हे असं दृश्य पाहायला मिळत आहे। रोज असंच दृश्य मागच्या 3 दिवसापासून पाहायला मिळत आहे। गणेशपेठ हे बाजूचं जे आगार आहे त्या आगारामध्ये सर्व बसेस उभ्या आहे आणि जी प्रवाशांच्या मागण्या आहे की त्यांना ज्या काही त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय ते संप मागे घेणार नाही। यांना अपेक्षा होती की काल काहीतरी तोडगा निघेल, मात्र तोडगा निघू शकला नाही। त्यामुळे मग शेवटी राज्य सरकारला एक अधिसूचना काढावी लागली। गृह परिवहन विभागाने जी अधिसूचना काढली त्या अधिसूचनेमध्ये ज्या बसेस आहे, विशेष करून खाजगी बसेस असेल किंवा मग कंपन्यांच्या बसेस असेल, सोबतच स्कूल बसेस यांना आता प्रवाशांची परवानगी देण्यात आलेली आहे आणि ते संप मिटेतपर्यंत प्रवास करणार आहेत। तर का तुम्ही पुढे बघितलं तर मनसेचे काही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहे। मनसे देखील आता या संपामध्ये उतरलेली आहे। त्यांनी देखील समर्थन दिलेलं आहे या संपाला आणि बाजूलाच तिथे एसटी कर्मचाऱ्यांचं जे स्टॉल आहे त्यांनी लावलेलं आहे। त्या मंडपामध्ये मागच्या 3 दिवसापासून संप सुरू आहे, पण आपण बघू शकतो की प्रवासी येत आहे। प्रवासी अजूनही त्यांना अपेक्षा आहे की संप मिटेल, पण तसं होताना दिसत नाही। त्यामुळे निश्चितच एक जो प्रवाशांना त्रास आहे तो त्रास सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। काही प्रवाशांना विचारूया, आपण त्यांना विचारूया। काकू, कुठून आल्या तुम्ही? आम्ही हां, मोपेवरून। कुठे जायचं तुम्हाला? आम्हाला इथंच जायचं आहे। कुठं बा?
शीतला माता मंदिर. शीतला माता मंदिर. शीतला माता मंदिर मध्ये ठीक आहे. इकडे काही मनसेचे कार्यकर्ते आपण त्यांना विचारू की ते संपामध्ये, कारण की राज ठाकरेंनी काल सांगितलं की त्यांनी देखील समर्थन दिलं या संपाला, त्यामुळे आपण मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारू त्यांची काय भूमिका आहे. राज ठाकरेंनी ज्या प्रकारे त्यांना सांगितलं की हे बघू शकतो आपण की मनसेचे हे सर्व पदाधिकारी आहे, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन दिलेलं आहे. भाऊ मला एक सांगा, तुम्ही त्या संपामध्ये पाठिंबा दिलेला आहे, काय तुमच्या मागण्या आहे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे माननीय राज ठाकरे साहेब हे सर्वसामान्यांचे भावना जाणून घेणारे एकमेव नेते या महाराष्ट्रामध्ये आहे. STच्या संपाच्या संदर्भात सर्वात प्रथम मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना या ST कामगारांचे जे प्रश्न आहे त्याच्याबद्दलची जाणीव करून देणारे आदरणीय राज ठाकरे साहेब होते आणि त्यांच्याच आदेशाप्रमाणे ST कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत. याकरताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आज नागपूर शहराचे सर्व पदाधिकारी या ST कामगार जिथे बसलेले आहेत त्या मंडपाच्या जवळ आहेत, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण बघू शकतो की मनसेने समर्थन दिलेलं आहे आणि आज शहरातले जे पदाधिकारी आहे मनसेचे ते गणेशपेठ आगारामध्ये आलेले आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांसोबत इथे आहे संपाच्या ठिकाणी आणि एक प्रकारे समर्थन देऊन त्यांना त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जी तुषार, थोडंसं थांबवते. आपण राज्यातल्या इतर देखील ठिकाणांचा आढावा घेऊयात. तिकडे काय परिस्थिती आज? ST कर्मचाऱ्यांचं म्हणणं असं आहे की राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं महामंडळाचं. या मागणीसाठी बीडमधले कर्मचारी गेल्या 6 दिवसांपासून आक्रमक आंदोलन करतायत आणि आज चक्क सामूहिक मुंडन करत राज्य सरकारचा निषेध केला जातोय. आज पुरुष मुंडन करतायत, तर शासनानं मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर उद्या महिला देखील मुंडन करतील असा इशारा या आंदोलकांनी दिलाय. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी बीडमधून आपल्या सोबत आहेत. सुरेश, आज आता आणखी काय म्हणणं आहे या सगळ्या ST कर्मचाऱ्यांचं? गेल्या 6 दिवसापासून बीड आगारातील जे कर्मचारी आहेत ते संपावरती आहेत आणि बीड जिल्ह्यातील जवळपास 11 डेपो आहेत, हे सगळे डेपो बंद आहेत. या ठिकाणी जे अधिकारी आहे, इथलचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचं एवढं म्हणणं आहे की आम्हाला शासनामध्ये विलिनीकरण करून घ्यावं. माझ्यासोबत कर्मचारी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं काय तुमचं म्हणणं आहे आणि किती दिवसापासून तुम्ही आंदोलन करताय. सरकार तुमच्या या 6वा दिवस आहे आमच्या बीड आगाराचा. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आज 13वा दिवस आहे आंदोलनाचा. तरी सरकारला जाग आहे नाही. काल आमच्या संदर्भात सरकारनं न्यायालयात माननीय न्यायालयात कमिटी स्थापन केली, पण त्या कमिटी स्पष्ट कर्मचाऱ्याला विलीन करून घेण्यात येईल किंवा राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भत्ते देण्यात येईल असा कसलाही उल्लेख केलेला नाही. त्याच्या निषेधार्थ आज सर्व कर्मचारी मुंडन आंदोलन करीत आहेत आमच्या बीड आगारामध्ये. तर अशीच परिस्थिती राहिली तर आमच्या काही महिला भगिनींनी पण भावना व्यक्त केल्या की आम्ही किती दिवस हाल सोचू. सरकार तुमच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने, मुख्यमंत्री असतील इतर असतील, कशा पद्धतीने ते निर्णय करतात? 2017 साली पण हाच JR काढला होता, अशीच फसवणूक केली होती आणि तेच सरकार आहे, त्याच सरकारनं आता पण तोच JR काढून आमची फसवणूक केलेली आहे आणि खासगी प्रवासी वाहतुकीला यांनी मान्यता दिलेली. त्याच्यामुळे आम्ही या सरकारच्या JRचा जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध नाही, मुंडन करून सुद्धा आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांनी आमच्या मागणीचे लवकरात लवकर विचार करावा. मात्र एवढं करूनही आता जे परिवहन मंत्री असतील, हे सगळे असतील, हे लक्ष देत आहेत का? नेमकं इथले पालकमंत्री असतील, आमदार खासदार असतील, ते भेटतात तुमच्या प्रश्नासंदर्भात? आमच्या संदर्भात कुणीही भेटले नाहीत, पालकमंत्री पण भेटले नाहीत. त्याच्यामुळे आम्ही सरकारचं मुंडन करून जाहीर निषेध करतो. आता मुंडन केल्यानंतरही जर राज्य सरकारनं तुमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर आता पुढचं पाऊल काय असेल नेमकं? तुम्ही पुढे कशा पद्धतीने सरकारला पाऊल सर आमचं असं आहे की जर ह्यांनी आम्हाला असं नाही केलं तर आम्ही आमच्या कुटुंबासहित मुलाबाळासहित इथं आंदोलनाला येऊ. आमची पूर्ण तयारी निश्चित झालेली आहे. आम्ही आज कसल्याही प्रकारे माघार घेणार नाहीये. तर उद्या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकू, याच्यातूनही माघार नाही घेतली तर आम्ही आत्मदहन करू. पण आता आम्ही सरकारमध्ये विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेणार नाहीत. आपण पाहतोय इथलचे बीडचे जे कर्मचारी आहेत ते बीडचे कर्मचारी आक्रमक झालेले आहेत आणि जी सुरेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आपण पुन्हा बीडमधनं नागपुरात जाऊयात. गणेशपेठ डेपोमध्ये आपले प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत. आज डेपो पूर्णपणे डेपोमध्ये शुकशुकाट दिसतोय आणि आता गेल्या किती दिवसांपासून नागपुरातल्या या ST कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे, आता आजच्या दिवशी त्यांचं काय म्हणणं आहे? कारण काल एकतर सरकारकडून अपेक्षा होती मात्र ती काही पूर्ण झालेली नाही. आता यापुढे काय तुषार? आपण बघू शकतो की जर का तुम्ही गणेशपेठ आगारातलं हे दृश्य बघितलं समोर तर तिथे जे सर्व कर्मचारी आहे हे मागच्या 3 दिवसापासून असेच ठिय्या आंदोलनावर बसलेले आहे आणि आता मनसेने देखील या आंदोलनामध्ये उडी घेतलेली आहे. कारण की ज्या प्रकारे राज ठाकरेंनी काल मनसेला
कार्यकर्त्यांना निर्देश दिले. त्यानंतर मनसेचे पदाधिकारी देखील इथे आलेले आहे आणि या सर्व संपाला पाठिंबा देत आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की त्यांची जी प्रमुख मागणी आहे की त्यांचं विलगीकरण व्हायला पाहिजे राज्यसेवेच्या ज्या सेवेमध्ये आहे. आणि महत्त्वाचा गोष्ट की ज्या आधारावर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पगार आणि वेतन आणि भत्ते दिले जातात त्या आधारावर त्यांना त्या सर्व सेवा सुविधा मिळाल्या पाहिजे आणि तीच एक प्रमुख मागणी. या सर्व कर्मचाऱ्यांना असं वाटत होतं काल काहीतरी तोडगा निघेल, मात्र तसा तोडगा निघालेला नाही. त्यानंतर उशिरा रात्री मग राज्य सरकारचे जे गृह परिवहन विभाग आहे त्यांनी एक अधिसूचना काढली आणि खाजगी बसेसला प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली. मात्र सकाळला जर का आपण नागपूर शहरामध्ये बघितलं तर अनेक खाजगी बसेस असेल ज्या अवैध पद्धतीने नेहमी प्रवाशांना घेऊन जात होत्या, आज त्या अधिकृतपणे घेऊन जात होत्या. मात्र त्यांनी जे भाडं होतं ते भरमसाठ भाडं वाढवलं आणि त्यामुळे मनसेचा देखील त्यामध्ये संताप पाहायला मिळत आहे. मला एक सांगा की खाजगी बसेसला वाहतूक करायची परवानगी दिली मात्र ते भरमसाठ भाडं देत आहे. सरकारची प्रत्येक गोष्ट चुकत आहे. 35 कामगारांचा मृत्यू झाला या ST कामगारांचा. त्या बिचाऱ्यांनी जे ST कामगारांचे जे प्रश्न होते तो त्रास जो भोगला त्याला अनुसरून त्यांनी आत्महत्या केल्या आणि तरी सुद्धा हे मुरदाड सरकार जागा होत नाही आहे. आणि आता त्यांना खाजगी बसेसवाल्यांची पडलेली आहे. त्यांना कुठल्याही पद्धतीने या ST कामगारांचा संप मोडायचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी या विचित्र कृतीला पाठिंबा दिलेला आहे. आपण काही कर्मचाऱ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण की काल आणखी एक अधिसूचना काढलेली आहे. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आहे. आज तिसरा दिवस आहे, काल तोडगा निघालेला नाही. पुढची भूमिका काय तुमची? आमची भूमिका हीच आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारचा संप मागे घेणार नाही आहे. ही आमची कर्मचारी ठाम भूमिका आहे. त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांनी जो आम्हाला पाठिंबा दिला त्यांचं आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना. ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना जे आमच्यासाठी धावून आल्या, महाराष्ट्र सैनिक, त्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी आमची एक कौतुकाची बाब आहे ही आमच्यासाठी. आज आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. आणखी काही कामगार आहे, पण त्यांना विचार काही महिला कामगार आहे. ताई सांगा काय मागण्या आहे तुमच्या? तिसरा दिवस झाला अजून काही तोडगा निघालेला नाही. महिला कामगार नाही आहे. अच्छा, कोण बोलणार आहे याच्यापैकी? सध्या काल जी अधिसूचना निघाली त्यानुसार हे कर्मचारी बोलायला तयार नाही. कुणी आहे कर्मचारी असते तर तुम्ही? तिसरा दिवस आहे आज तुमचा. समितीने दिलेला जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि आम्हाला शासनात विलिनीकरण हे पाहिजेच आहे. तोपर्यंत आम्ही आमचा संप मिटवणार नाही आहे. अच्छा, काल त्यांनी समिती तयार केली. त्यांचं असं म्हणणं होतं परिवहन मंत्र्यांचं की याला वेळ लागेल, ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही. असा विश्वासघात आमच्यासोबत खूपदा झालेला आहे, त्यामुळे आम्ही आता संप मिटवणार नाहीच आहे. जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. वेतनासंदर्भात तुमच्या काही मागण्या होत्या. नेमका कशा प्रकारच्या वेतनाचा तुम्हाला इतर कर्मचाऱ्याच्या तुलनेने कमी वेतन मिळतं तुम्हाला? सर कसं आहे माहीत आहे का, या मीडिया थ्रू मी एकच सरकारला जागू इच्छितो की शासनात विलिनीकरण होणं म्हणजे एकट्या फक्त ST कामगार किंवा कामगार कर्मचाऱ्याचाच फायदा नसून सर्व जनतेचा आणि सरकारचा सुद्धा फायदा आहे. कसं की आज जे 17% कर STच्या तिकिटावर लागतो तो सुद्धा कर कमी होऊ शकतो. परत अजून जो टोल टॅक्सचा जो 3,500 करोड रुपये जे STला द्यावं लागते तो सरकारच्या खात्यात जमा होऊ शकतो. अशा पद्धतीने जनतेचा किंवा आमचा बी सुद्धा फायदा आहे. त्या कारणाने STत विलिनीकरण व्हावं असं मला जाहीरपणे वाटते. आपण बघू शकतो की या सर्व हे जे STचे कर्मचारी आहे या सर्व कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की जेव्हापर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तेव्हापर्यंत ते संपावर ठाम आहे. याआधी अनेक वेळा त्यांचा विश्वासघात झालेला आहे, त्यामुळे यावेळेस ते विश्वासघाताचे बळी ठरणार नाही. जेव्हापर्यंत त्यांना ठोस आश्वासन आणि ठोस लेखी उत्तर मिळत नाही तेव्हापर्यंत ते संपावरनं मागे हटणार नाही. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. आणि हे त्यांचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावं हीच अपेक्षा आहे आपल्या माध्यमातून. या बातमी संदर्भातले सगळे अपडेट आपण घेत राहूच. संपूर्ण महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे त्याबद्दल. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.